येडशी महावितरण कार्यालयात वायरमनची कमतरता, ग्रामस्थांमध्ये नाराजी, तातडीने नियुक्तीची मागणी. दिव्य भारत बीएसएम न्यूज. येडशी. प्रतिनिधी सुभान शेख. धाराशिव तालुक्यातील येडशी येथील महावितरण कार्यालयात वायरमनची गंभीर कमतरता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक कर्मचारी अपुऱ्या संख्येत उपलब्ध असल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. येडशी परिसरातील वीजपुरवठा हा धाराशिव येथून येणाऱ्या 33 केव्ही त्रिफेज विद्युत वाहिनीद्वारे केला जातो. नागरिकांनी राज्य शासन आणि महावितरण प्रशासनाकडे येडशी कार्यालयात आवश्यक त्या संख्येने वायरमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच कार्यालयात 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध राहावी, कर्मचारी वेळेवर हजर राहावेत आणि बिघाडाच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून रिक्त पदे तातडीने भरणे, उपलब्ध मनुष्यबळ वाढविणे आणि वीजपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे. येडशी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी महावितरणने दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. आता प्रशासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि येडशी महावितरण कार्यालयातील कर्मचारी कमतरतेचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुभान शेख. या लाईनवर येडशीसह परिसरातील अनेक गावे अवलंबून आहेत. त्यामुळे या यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी पुरेशा संख्येने वायरमन आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र सध्या येडशी महावितरण कार्यालयात अत्यल्प कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती स्थानिक स्तरावरून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी या कार्यालयात अनेक वायरमन कार्यरत होते. मात्र विविध कारणांमुळे काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर कार्यालयात केवळ 2च वायरमन उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी ही संख्या अत्यंत अपुरी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास किंवा तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत असून सेवा प्रभावित होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान रविवारी दिनांक मे 31 रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास धाराशिवहून येणारी 33 केव्ही त्रिफेज वीजवाहिनी अचानक बंद पडल्याने येडशी गावासह परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. अचानक झालेल्या या बिघाडामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सुमारे 1.5 तास वीजपुरवठा बंद राहिल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या घटनेनंतर स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी ही परिस्थितीची दखल घेत संबंधित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दिव्य भारत बीएसएम न्यूजचे संपादक डॉ. भागवत महाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले पत्रकार सुभान शेख यांनीही या समस्येबाबत तत्काळ पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित विभागाशी संपर्क साधण्यात आला आणि काही वेळातच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तथापि या घटनेमुळे येडशी महावितरण कार्यालयातील मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कार्यालयात काही ऑपरेटर कार्यरत असले तरी विद्युत वाहिन्यांवरील दुरुस्ती, पोलवरील तांत्रिक कामे, तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मर बिघाड किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रशिक्षित वायरमनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशावेळी वायरमन उपलब्ध नसल्यास समस्या सोडविण्यास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनुसार भविष्यात एखादा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? अपुऱ्या मनुष्यबळामुळे वीजपुरवठा व्यवस्थापनावर परिणाम झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेचे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. येडशी हे धाराशिव तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून परिसरातील अनेक शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक दैनंदिन कामकाजासाठी वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. कृषी पंप, लघुउद्योग, दुकाने, शैक्षणिक उपक्रम तसेच घरगुती वापरासाठी अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. त्यामुळे वीज वितरण यंत्रणेतील कर्मचारी कमतरतेचा थेट परिणाम जनजीवनावर होऊ शकतो.